श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नुकताच सुरू झाला आहे पितृपक्ष आणि प्रत्येक घरामध्ये या दिवसांमध्ये आतुरतेने वाट पाहिली जाते आणि तो म्हणजे कावळा. बघा, जेव्हा बाळ जन्माला येतं आणि त्यानंतर ते थोडं खायला लागतं तेव्हा एक घास खाऊचा असं म्हणत आपण त्याला घास भरवत असतो आणि माणसाचा शेवटचा जो प्रवास आहे तर तो सुद्धा कावळ्याच्या उपस्थितीशिवाय पूर्ण मानला जात नाही. तर एवढे महत्त्व हे कावळ्याला आहे. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अमावस्या म्हणजे पौषपदी पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या हा जो काळ आहे तर तो पितृपक्ष असतो आणि या 15 दिवसांमध्ये पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा ही आपल्याकडे आहे आणि तशी आपली संस्कृती आहे. या पितृपक्षात प्राणी आणि पक्षी यांचा छळ आणि अपमान करू नये. या काळामध्ये गाय, कावळा, कुत्रा यांना विशेष असे स्थान आहे. एखादी व्यक्ती गेल्यावर 3ऱ्या दिवशी, 10व्या दिवशी, 13व्याला त्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते आणि कावळ्याने आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले, कावळ्याने जर त्या अन्नाला स्पर्श केला तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली अशी आपण मानतो. जर कावळ्याने स्पर्श केला नाही तर त्या व्यक्तीची काहीतरी इच्छा अपूर्ण आहे असे समजले जाते आणि आपण ती इच्छा आपण पूर्ण करो तर अशी ग्वाही देत असतो. आणि त्यानंतर कधी कावळा ते अन्न ग्रहण करतो तर काही ठिकाणी कावळा ते अन्न ग्रहणसुद्धा करत नाही. कावळा जर खिडकीवर किंवा दारावर येऊन ओरडला तर पाहुणे येणार असा संकेत समजला जातो. तसेच कावळ्याने जर चोचीत फूल किंवा पाने घेऊन आला तर तो सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो. गाईच्या पाठीवर चोच मारताना जर कावळा दिसला तर आपल्या धनधान्यामध्ये वाढ होते. तसेच गवताची काडी जर कावळ्याने चोचीत आणली तर भविष्यामध्ये उत्तम धनलाभाचे योग आहेत अशी लोकमान्यता आहेत. तर असे काही संकेतसुद्धा कावळा देत असतो. कावळा हा शुभ आणि अशुभ संकेतसुद्धा देत असतो. पितृपक्षामध्ये मात्र कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाला सुद्धा अनन्य असे महत्त्व आहे आणि जेव्हा व्यक्ती मृत पावते तेव्हा ती व्यक्ती पितृदेवाचे रूप धारण करते आणि आपल्या वंशजांचे रक्षण करते. पितृपक्षात पितृदेवांचे आवाहन केले जाते. आपल्या कुंडलीतील पितृदोष कमी व्हावा, त्याचे निवारण व्हावे, पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत यासाठी कावळ्यांना भोजन देण्याची प्रथा ही पितृपक्षामध्ये आहे. कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्याशिवाय तो नैवेद्य पितरांपर्यंत पोचत नाही तर असा सुद्धा समज आहे. कावळ्याशिवाय आपण गायीला सुद्धा नैवेद्य देतो. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि त्यामुळे तिला नैवेद्य दाखवल्यामुळे दिल्यामुळे पितर हे संतुष्ट होतात. पितृपक्षात कावळ्याला नैवेद्य दिल्याने आपले पूर्वज हे प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष हा कमी होतो. तर अशा या पितृपक्षामध्ये आपल्याला कावळ्याला एक घास कशाचा ठेवायचा आहे तर याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर तुमच्या पितरांची तिथी माहीत असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. माहीत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पितृदोष कमी व्हावा, पितृदोष संपावा यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी उपाय मानला आहे. परंतु या पितृपक्षामध्ये एवढे महत्त्व कावळ्याला का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र म्हटले जाते. इंद्रपुत्र जयंत याने सर्वात अगोदर कावळ्याचे रूप धारण केले होते आणि त्रेतायुगात श्रीराम भगवंताने अवतार घेतला होता आणि जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली आणि श्रीरामांनी गवताच्या पात्याचा बाण करून कावळ्याचा डोळा फोडला. यामागे अशी कथा आहे. तसेच कावळा हा त्याचा डोळा तिरपा करून अंघोळ करणाऱ्या सीतामाईंना बघत होता म्हणून श्रीरामांनी कावळ्याच्या एका डोळ्यावर बाण मारला, एक डोळा त्याचा फोडला. तेव्हा तो श्रीरामाकडे क्षमा प्रार्थना करू लागला. कावळ्याला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला हे पाहून श्रीरामांनी कावळ्याला वर दिला की जेव्हा तुला भोजन दिले जाईल तेव्हाच पितरांना भोजन मिळेल व पितृपक्षात तुला सर्वात मोठा मान असेल. पितृपक्षात घरोघरी तुला आमंत्रण असेल आणि तू पिंडाला शिवल्याशिवाय मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हापासूनच कावळ्याला पितृपक्षामध्ये विशेष असे स्थान आहे. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण पूर्वजांचे आवडते पदार्थ बनवून त्याचे भोजन हे कावळ्याला देत असतो. तसेच ब्राह्मणासुद्धा भोजन हे पितृपक्षामध्ये दिले जाते. आता आपल्याला कावळ्याला कोणती एक
वस्तू ही जरूर खायला द्यायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, भातापासून पिंड बनवायचा आहे. म्हणजे शिजवलेला जो भात आहे तर तो घ्यायचा आहे. हा भात शिजवताना यामध्ये मीठ घालायचं नाही आणि तो भात एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि ती वाटी पूर्ण भाताने भरून ती वाटी आपल्याला पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर पालती ठेवायची आहे. आणि हा जो भात आहे यामध्ये तुम्हाला थोडीशी खडीसाखर घालायची आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्हाला साखरेचे पाणी तर हे सुद्धा पिण्यासाठी ठेवायचं आहे आणि असं हे आपल्या छतावरती कावळ्यासाठी ठेवायचं आहे. ही गोष्ट जर कावळ्याने ग्रहण केली तर तुमचे पितर हे तुमच्यावरती प्रसन्न आहेत असे समजावे आणि ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतात. परंतु काही कारणाने जर हे कावळ्याने ग्रहण केले नाही तर तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही किंवा त्यांची कोणती तरी विधी ही तुमच्याकडून अपूर्ण राहिली आहे असे समजावे आणि तुम्ही त्यांना क्षमा प्रार्थना करावी की त्यांच्या बाबतीत तुमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर त्यांनी क्षमा करावी आणि तुम्हाला आशीर्वाद द्यावेत. या पितृपक्षामध्ये तुम्हाला कावळ्याला असा एक भाताचा घास हा खायला द्यायचा आहे. यामुळे तुमचे पितृदोष हे कमी होतात. तसेच तुमच्या कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो अशी मान्यता आहे. तसेच यमदेव सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. कावळा पिंडाला शिवतो तर यावरती काही लोकांचा विश्वास नसतो किंवा काही लोकांचं असं म्हणणं असतं की तिथे खायला असतं म्हणून कावळा तिथे येतो, परंतु खरं तर असं नाही. तुम्ही बघा की काही लोकांच्या पिंडाला कावळा शिवतो, परंतु काही लोकांच्या पिंडाला खूप काही पदार्थ हे ठेवलेले असतात तरीसुद्धा कावळा शिवत नाही. मग त्या कावळ्याला काय ते पदार्थ दिसत नाहीत का? आणि कावळा नेमका माणूस गेल्यानंतर 3ऱ्या दिवशीच त्या ठिकाणी कसा येतो किंवा 10व्या दिवशीच कसा येतो किंवा ज्या दिवशी तुमच्या पितरांची तिथी आहे, महाळ आहे, तर त्याच दिवशी तुमच्या घरावरती कावळा कसा येतो, इतर वेळेला का येत नाही? तर यामागे हे कारण आहे की तुमचे जे पूर्वज आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपात या 15 दिवसांमध्ये असतात आणि ते पूर्वजच आपल्या घरी कावळा बनून येत असतात. एखाद्याला हे पटो किंवा न पटो, परंतु हेच सत्य आहे की पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व आहे आणि कावळ्याच्या स्वरूपातच आपले पितर जे आहेत तर ते आपण जो घास ठेवतो तर तो ग्रहण करत असतात. तुम्ही इतर वेळेला जरी कावळ्याला खायला घातलं तरी तो खातो, परंतु जर आपले पितर आपल्यावरती प्रसन्न नसतील, ते खुश नसतील, त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल किंवा त्यांचे काही विधी संस्कार हे अपूर्ण असतील तर तुम्ही इतर वेळेला कावळ्याला खायला घातलं तर तो खाईल, परंतु ज्या दिवशी तुमचा महाळ आहे तर त्या दिवशी मात्र तुम्ही ठेवलेला घास तो शिवणार सुद्धा नाही आणि त्यामुळेच आपल्याला पितृदोष हा लागत असतो. असा हा पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही कावळ्याला असा एक घास नक्कीच ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या पितरांची जर तिथी माहीत नाही आणि परंतु तुम्हाला इच्छा आहे की तुम्हाला पितृदोष कमी करण्यासाठी किंवा पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तुमच्या छतावरती असा भाताचा घास हा कावळ्यासाठी ठेवू शकता. तसेच तुमचे जर आई वडील हयात असतील आणि जर तुम्हाला तुमच्या आजी आजोबांसाठी हे करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. या उपायाला असं कोणतंही बंधन नाही की याच व्यक्तीने हा उपाय करावा किंवा आई वडील नसलेल्यांनीच हा उपाय करावा. आपण आपल्या आजी आजोबांसाठी, पणजोबांसाठी म्हणजे 3 पिढ्यांपर्यंत आपण हा घास जो आहे तर तो ठेवू शकतो. हा घास जो आहे तर तो तुम्हाला सकाळी सूर्योदयानंतर आपल्या घराच्या छतावरती ठेवायचा आहे. तसेच तुम्हाला जर पितरांची तिथी माहीत असेल तर तुम्ही त्या तिथीला ठेवा आणि ज्यांना पितरांची तिथी माहीत नाही तर ते हा उपाय सर्व पितरी अमावस्येला सुद्धा करू शकतात किंवा रोज केला तरी चालेल किंवा कोणत्याही दिवशी सुद्धा करू शकतात.